Okay. So this one is the separate group, Rhodophyta, and या Rhodophytaचे एक्झाम्पल आहे बट्रॅकोस्पर्मा. या अगोदर आपण फिओफायसी किंवा फिओफायटाचे सर्गॅसम या अल्गीबद्दल जनरल कॅरेक्टर्स, त्याचं रिप्रोडक्शन स्टडी केले आणि यानंतर रोडोफायटा. ठीक. आता याच्यामध्ये बट्रॅकोस्पर्मम जी काही अल्गी आहे ही रेड अल्गी आहे. आणि रेड अल्गी म्हणजे काय की या रेड अल्गीज मध्ये आपल्याला रेड पिगमेंट किंवा ज्याला आपण म्हणूया फायकोइरिथ्रिन, फायकोबिलिन, फायकोबिलिन जे आहे, फायकोसायनिन, जे रेड कलरचे पिगमेंट्स असतात, हे रेड कलरचे पिगमेंट्स आपल्याला डॉमिनंटली यामध्ये असलेले पाहायला मिळतील ॲज कम्पेअर टू अदर क्लोरोफिल ए और क्लोरोफिल बी. आणि त्यामुळे मग या अल्गीला आपल्याला रेड कलर असलेला आपल्याला दिसतो. तर या वेगळ्या प्रकारच्या ह्या ज्या काही अल्गी आहेत, मग याच्यामध्ये वेगवेगळे फॉर्म्स आहेत. मग फिलामेंटस काही फॉर्म्स आहेत, म्हणजे त्याचं थॅलस जे आहे ते थोडंसं वेगळ्या स्वरूपाचं आपल्याला या अल्गीमध्ये पाहायला मिळतं. आणि एक सुंदर ब्युटिफुल थॅलस या बट्रॅकोस्पर्मम या अल्गीचा आपल्याला पाहायला मिळतं. सो इट इज अ ब्युटिफुल ब्रांच्ड थॅलस. ज्या ब्रांच थॅलसमध्ये तुम्ही पाहाल की जे काही थॅलस आहे किंवा जनरली इन वॉटर बॉडीमध्ये आपल्याला या स्वरूपामध्ये हे थॅलस पाहायला मिळेल. आणि या थॅलसमध्ये ब्राऊन कलर किंवा डार्क ब्लूइश कलरचं आपल्याला हे थॅलस पाहायला मिळतं. आणि ज्या वेळेला आपण मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करतो त्यावेळेला मात्र त्याच्यावरती नोड्स आणि इंटर नोड्स आणि या प्रत्येक नोड रिजनला काही स्मॉल लॅटरल ब्रांचेस आपल्याला पाहायला मिळतात. याही स्वरूपामध्ये काही वॉटर बॉडीमध्ये आपल्याला हे बट्रॅकोस्पर्ममचं थॅलस पाहायला मिळतं. आता बट्रॅकोस्पर्मम जे आहे पाहिजे तर ही पर्टिक्युलरली फ्रेश वॉटरमध्ये सापडणारी अल्गी आहे. कोणत्या? फ्रेश वॉटरमध्ये, म्हणजे काय, गोड्या पाण्यामध्ये. आणि दुसरं जे काही वॉटर बॉडी आहे ती म्हणजे ज्याला आपण मराईन वॉटर बॉडी असं म्हणतो, किंवा समुद्राचं पाणी किंवा महासागराचं पाणी. तर खाऱ्या पाण्यातनं सापडतं ही गोड्या पाण्यात म्हणजेच फ्रेश वॉटरमध्ये सापडणारी ही अल्गी आहे. आणि फ्रेश वॉटरमध्ये पर्टिक्युलरली आपल्याला जे काही पॉन्ड्स आहेत, पूल्स आहेत किंवा लेक्स किंवा ज्याला आपण म्हणू लहानशी तळी असतील किंवा लहानसा वाहणारा ओढा असेल, कूल टेम्परेचर ज्या ज्या ठिकाणी असेल, टेम्परेचर अगदी कूल असेल, महाबळेश्वर म्हणा किंवा हिल एरिया असेल उंच ठिकाणी, अशाच ठिकाणच्या पाण्यामध्ये आपल्याला ही अल्गी वाढलेली पाहायला मिळते. आणि रेड अल्गी आहे, या रेड अल्गीमध्ये फिलामेंटस ब्रांच स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. and you can observe these Batrachospermum is a monoliform, is the most common example, and most of the species are annual as well as few species are perennial. आता काही वॉटर बॉडी जे आहेत ते अगदी वर्षभरात त्या ठिकाणी आटतात किंवा ते ओढा जो असेल तो वाहनं बंद झालं की त्या ठिकाणची ही अल्गी जी ती डेड होते. पुन्हा पुढच्या वर्षी काय होते, नेक्स्ट इयरला ही जी काही अल्गी आहे ही पुन्हा रिडेव्हलप झाली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. ओके. तर अशा प्रकारचे हे थॅलस जे आहे ते सुरुवातीला ब्लूइश और ऑलिव्ह ग्रीन कलरचं आपल्याला दिसतं. ब्लूइश किंवा ऑलिव्ह ग्रीन कलरचं आपल्याला पाहायला मिळतं. व्हाईल इन डीप वॉटर, जर ते खोल वॉटर असेल म्हणजे खोलवर पाणी असेल तर अशा प्रकारच्या पाण्यामध्ये मात्र आपल्याला डीप व्हायलेट किंवा रेड कलरचं थॅलस आपल्याला दिसेल. सो दिस थॅलस विच इज मल्टीसेल्युलर, फिलामेंटस, ब्रांच अँड म्युसिलॅजिनस. त्याच्यावरती एक म्युसिलॅजिनस म्हणजे गुळगुळीत असा कोणत्याही प्रत्येक अल्गीवरती हे म्युसिलॅजिनस लेअर आपल्याला पाहायला मिळतं. आता आहे का या थॅलसमध्ये पहा तुम्हाला ब्रांचेस पाहायला मिळतील. असं ब्रांच स्ट्रक्चर आहे, म्हणजे हा मेन ऍक्सिस आणि या मेन ऍक्सिसवरून इकडे एक ब्रांच गेली, त्यानंतर इकडे एक ब्रांच गेली, या बाजूला एक गेली, इकडे एक, अशा ब्रांच स्ट्रक्चर्स आपल्याला पाहायला मिळतील. मग या थॅलसवरती ह्या ज्या काय ब्रांचेस आहेत यापैकी या दोन प्रकारच्या ब्रांचेस आपल्याला याच्यावरती दिसतात. एक आहे या अशा प्रकारच्या अनलिमिटेड ग्रोथ ब्रांचेस. ओके, या आहेत अनलिमिटेड ग्रोथ ब्रांचेस असं ज्याला म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर या अनलिमिटेड ग्रोथ ब्रँचवरती जे काही नोड आणि इंटर नोड रिजन आहे त्या ठिकाणच्या नोड रिजनवरती पुन्हा अशा काही लहानशा लिमिटेड ग्रोथ ब्रँचेस आपल्याला दिसतात. काय दिसतात? लिमिटेड ग्रोथ ब्रँचेस आपल्याला या नोड रिजनवरती तयार झालेले आपल्याला दिसतील. ठीक आहे. आणि एक सुंदर स्ट्रक्चर त्या प्रत्येक नोड रिजनवरती असं बलून लाईक स्ट्रक्चर आपल्याला सगळ्या बाजूने आपल्याला तयार झालेलं दिसतं.
तो सगळीकडनं अशा प्रकारचे या लॅटरल ग्रोथ ब्रांचेस किंवा ज्याला आपण म्हणूया लिमिटेड ग्रोथ ब्रांचेस, लिमिटेड म्हणजे काय, या इतक्या लिमिट पर्यंतच या वाढतात, म्हणून त्याला लिमिटेड ग्रोथ ब्रांचेस असं म्हणतात. अशा 2 प्रकारच्या ब्रांचेस आपल्याला याच्यामध्ये दिसतात. आणि मग आता या ज्या काही ब्रांचेस आहेत किंवा ही जी काही अनलिमिटेड ग्रोथ ब्रांच आहे, या प्रत्येक ब्रांचेस किंवा प्रत्येक जे काही थॅलस आहे हे सेल पासून तयार झालेलं आहे. आणि मग सिंगल सेल जर आपण पाहिली याच्यामध्ये, तर सिंगल सेलमध्ये तुम्ही पाहू शकाल की याप्रमाणे सेल वॉल आहे, सेल वॉलच्या आतमध्ये मग प्लाझ्मा मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये सायटोप्लाझम, आणि ज्या सायटोप्लाझमच्या आतमध्ये मग सेल ऑर्गॅनेल्स आहेत, जसं की मग क्रोमॅटोफोर आहे, म्हणजेच काय, ते क्लोरोफिल पिगमेंट त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. सेंटरला न्यूक्लियस आहे, आणि गॉल्गी बॉडीज किंवा इतर बाकीचे काही जे काही सेल ऑर्गॅनिल्स असतील, हे सेल ऑर्गॅनिल्स या सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असलेले दिसतात. मग त्यानंतर या प्रत्येक थॅलस मध्ये 2 प्रकारच्या ब्रांचेस आपल्याला दिसतील, आणि या दोन्ही ब्रांचेस मध्ये मल्टिपल ब्रांच स्ट्रक्चर आपल्याला या बॅट्रॅकोस्पर्ममध्ये पाहायला मिळतं. सिंगल सेलचं जर तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं, आता पहा, आता मी तुम्हाला दाखवतो मग अशी सिंगल सेल जी आहे तिथं पहा, ह्या सेल टू सेल एकमेकाला जोडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल सेल जे आहेत, या सिंगल सेल एकमेकाला जोडून या प्रकारच्या लिमिटेड ग्रोथ ब्रांचेस तयार झालेले आपल्याला दिसतील. आणि यामध्ये मग आता इथं जे काही चमकणार आहेत हे आहेत क्लोरोफिल पिगमेंट्स. या क्लोरोफिल पिगमेंट्स मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्टार्च जे आहे किंवा त्या पद्धतीचं फूड मटेरियल जे आहे ते स्टोअर करून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारचे हे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळेल. सो दिस बॅट्रॅकोस्पर्मम हॅज 2 टाइप ऑफ ब्रांचेस, एक आहे लिमिटेड ग्रोथ ब्रांच आणि एक आहे अनलिमिटेड ग्रोथ ब्रांच. लक्षात आलं? ठीक आहे. आता पुढे पहा काय याच्यामध्ये, तर शॉर्ट ब्रांचेस ज्या आहेत, शॉर्ट ब्रांचेस इन द ग्लुमेरुल, they are composed of small rounded and spherical oval cells. सेल्स कसे आहेत, स्मॉल आहेत, राउंडेड आहेत आणि स्फेरिकल शेपचे आपल्याला पाहायला मिळतात. सम स्पेशलाइज्ड ब्रांचेस ऑफ लिमिटेड ग्रोथ इन द ग्लोमेरुल, दे बिअर सेक्स ऑर्गन्स. मग आता याच्यावरतीच आपल्याला त्याचे सेक्स ऑर्गन्स तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ज्यावेळेला आपण सिंगल सेलचं स्ट्रक्चर पाहतो, तर त्या सिंगल सेल स्ट्रक्चरमध्ये आपल्याला त्याच्यावरती सेल वॉल आहे, त्या सेल वॉलच्या आतमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये आउटर लेअर विच इज मेड अप ऑफ बाय पेक्टिन, इनर लेअर मेड अप ऑफ बाय सेल्युलोज. ठीक आहे ना, एवढं डिटेल आहे. पण मग सेंटरला जे काही आपल्याला क्लोरोफिल पिगमेंट्स पाहायला मिळतात, त्या क्लोरोफिल पिगमेंटला या ठिकाणी क्रोमॅटोफोर असं म्हणतात. डिस्कॉइड क्रोमॅटोफोर्स आर प्रेझेंट अलॉंग विथ पायरेनॉइड्स. म्हणजे काय असतात याच्यामध्ये, त्या प्रत्येक सेलमध्ये जे काही क्लोरोफिल पिगमेंट पाहिजे, जे काही हिरव्या कलरचे जे काही दिसतात, ग्रीन कलरचे, ह्या क्लोरोफिल पिगमेंट जे आहेत, या क्लोरोफिल पिगमेंट सोबत काही चमकणारे किंवा असे डार्क ब्लॅक कलरचे काही पायरेनॉइड्स पिगमेंट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर डार्क कलरचे म्हणजे काय, ते त्या ठिकाणी रिझर्व करून ठेवलेलं फूड मटेरियल किंवा या अल्गीमध्ये जे काही फोटोसिंथेसिस मधून फोटोसिंथेसिस प्रक्रियेतून तयार होणारं जे काही फूड आहे ते या ठिकाणी स्टोअर केलं जातं, आणि ते पायरेनॉइडच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला. मग या क्रोमॅटोफोरमध्ये म्हणजेच क्लोरोफिल पिगमेंटमध्ये काय काय, तर याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये फायको इरिथ्रिन आहे, फायकोसायनिन आहे, आणि त्यामुळेच आपल्याला ही अल्गी जी आहे ही ॲट द मॅच्युरिटी आपल्याला रेड कलरची पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये झॅन्थोफिल, कॅरोटीन्स आणि क्लोरोफिल ए किंवा क्लोरोफिल बीचं सुद्धा प्रमाण आपल्या या सेलमध्ये असलेलं पाहायला मिळतं. आता क्लोरोफिल हे असणं आवश्यक आहे, कारण फोटोसिंथेसिससाठी क्लोरोफिल पिगमेंट असणं आवश्यक आहे. आणि हे जे काय आहेत, हे कलरिंग पिगमेंट्स हे ॲसेसरी पिगमेंट असतात की जे फोटोसिंथेसिस करण्यासाठी मदत करतात. याचबरोबर या प्रत्येक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी बॉडी, रायबोझोम, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अशा सगळ्या प्रकारचे सेल ऑर्गॅनिल्स की जे युकॅरियोटिक सेलमध्ये असतात, हे सगळे काही सेल ऑर्गॅनिल्स या प्रत्येक सेलमध्ये आपल्याला दिसतात. आणि इन ॲडिशन रिझर्व्ड फूड मटेरियल जे आहे, reserved food material in the form of complex carbohydrate like फ्लोरिडीन स्टार्च. फ्लोरिडीन स्टार्चच्या स्वरूपामध्ये हे आपल्याला हे फूड मटेरियल या ठिकाणी स्टोअर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग आता राहिला प्रश्न रिप्रोडक्शनचा. रिप्रोडक्शन मध्ये बॅट्रॅकोस्पर्मम मध्ये जे आहे ते सेक्सुअली आणि असेक्सुअली
अशा दोन प्रकारे रिप्रोडक्शन झालेलं पाहायला मिळेल. सो द सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते थोडंसं ऍडव्हान्स आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल. दॅट इज oogamous टाइप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके. मग आता काय होतं सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या वेळेला असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते डायरेक्टली काही प्रकारचे काही स्पोर लाईक अपेंडेजेस त्याच्यावरून तयार होतात आणि त्यापासून याचं असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. किंवा फ्रॅगमेंटेशन सुद्धा याचं रिप्रोडक्शन होऊ शकतं व्हेजिटेटिव्ह मेथड. मग दुसरं मेथड आहे की सेक्शुअल रिप्रोडक्शन. या सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये याच थॅलसवरती किंवा हे जे काही लिमिटेड ग्रोथ ब्रँचेस आहेत या लिमिटेड ग्रोथ ब्रँचेस वरती याप्रमाणे आपल्याला दोन प्रकारचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स तयार झालेले पाहायला मिळतात. एक आहे कार्पोस्पोरोफाइट किंवा कार्पोगोनिया आणि दुसरा एक आहे दॅट इज स्पर्मेटॅन्जिया. ठीक आहे. तर याप्रमाणे थॅलस आहे पहा आणि या थॅलसवरती मग हे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये हे सेक्स ऑर्गन्स तयार झाले आपल्याला दिसते. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पहा इट इज डेव्हलप ऑर इट इज टेक्स प्लेस बाय डेव्हलपमेंट ऑफ सेक्स ऑर्गन्स दॅट इज फिमेल सेक्स ऑर्गन जे आहे त्याला कार्पोगोनिया असं म्हणायचं आणि मेल सेक्स ऑर्गन जो आहे त्याला स्पर्मेटॅन्जिया असं किंवा अँथ्रिडिया असं म्हणायचं. सो बट्रॅकोस्पर्म मे बी मोनोशियस म्हणजे काय की दोनही प्रकारचे जे काही मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन आहेत हे एकाच प्रकारच्या थॅलसवरती तयार होऊ शकतात किंवा मग हे जे काही मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन जे आहेत हे वेगवेगळ्या थॅलसवरती तयार होतील. तर याच्यामध्ये फिमेल सेक्स ऑर्गन जे याला आपण कार्पोगोनिया असं म्हटलं आणि मेल सेक्स ऑर्गन जे आहे त्याला स्पर्मेटॅन्जिया किंवा अँथ्रेडिया असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर मग आता पहा एक एक कार्पोगोनियम जे आहे हे कार्पोगोनिया कशी तयार होतात किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे आहे हे कसं तयार होणार आहे तर फिमेल सेक्स ऑर्गन बट्रॅकोस्पर्म मध्ये हा एनलार्ज साईजचा फ्लास्क शेप म्हणजे काय कोनिकल फ्लास्क जसं असतं पहा त्या चंचुपात्राप्रमाणे आपल्याला कार्पोगोनिया पाहायला मिळते. फ्लास्क शेप स्ट्रक्चर कंटेनिंग टू पार्ट. याच्यामध्ये बेसल सोलन पार्ट आपल्याला पाहायला मिळतो. जसं इथं वरती पहा दिसते इथं दिसतं पहा वरची अपायकल टोकाची जी काही सेल आहे या प्रकारची सेल आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल कार्पोगोनियल ब्रांच किंवा या हे जे काही लिमिटेड ग्रोथ ब्रांचेस आहेत त्या लिमिटेड ग्रोथ ब्रांच पैकी एक ब्रांच अशी निघते की ज्याच्या टोकावरती याप्रमाणे कार्पोस्पोरॅन्जियम तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. मग याच्यामध्ये स्ट्रक्चर जर पाहिलं तर बेसलला सोलन आहे आणि ज्याला एक सेल असं म्हणतो आपण अँड दी नॅरो इलॉंगेटेड पोर्शन इज कॉल्ड ॲज ट्रायगोनी. आणि वरती असं टोकाला असं टोकदार पार्ट आपल्याला पाहायला मिळतो ज्याला ट्रायगोनी असं म्हटलं जातं. या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला दिसेल पहा बेसला एक सेल आहे आणि ट्रायगोनी. Then the protoplasm of the egg cell which is dense and contains a well developed nucleus. प्रोटोप्लाझम जो असं याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे काय ती या सेल मध्ये असणारं कंटेंट डेन्स आणि त्याचबरोबर याच्यामध्ये वेल डेव्हलप न्यूक्लियस या सेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि मोठ्या प्रमाणामध्ये रिझल्ट फूड मटेरियल जे आहे हे रिझल्ट फूड मटेरियल याच्यामध्ये स्टोअर केलं जातं. त्यासोबतच ट्रायकोगायनी विच इज कलरलेस elongated structure without nucleus. तर याच्यामध्ये ट्रायगोनी विच इज कलरलेस elongated structure without nucleus. वरती जे काही ट्रायगोनीचा पोर्शन आहे हा कलरलेस आणि बिना न्यूक्लियसचा किंवा फक्त त्याच्यामध्ये फूड मटेरियल मोठ्या प्रमाणामध्ये स्टोअर केलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं फंक्शन असं आहे की विच इज ऍक्ट ॲज अ रिसेप्टिव्ह ऑर्गन. रिसिव्ह करतो रिसेप्टिव्ह ऑर्गन म्हणून आपल्याला हा त्याचं फंक्शन पाहायला मिळतं. इट रिसिव्ह मेल गॅमेट्स ऑर स्पर्म ॲट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन. ज्या वेळेला इकडं अँथ्रिडियम किंवा स्पर्मेटॅन्जियातून जे काही मेल गॅमेट्स बाहेर पडणार आहेत हे मेल गॅमेट्स या ठिकाणी रिसिव्ह केले जातात किंवा ऍब्झॉर्ब केले जातात. अशा प्रकारचं कार्पोगोनिया यावरती तयार झालेलं आपल्याला पाहायला. ही तुम्हाला रिअल इमेज तुम्हाला दिसते. आता बट्रॅकोस्पर्म मध्ये जे काही या ठिकाणी समजा नोड जो काय आहे नोड रिजन वरती
नोड रिजन वरती जे काही लिमिटेड ग्रोथ ब्रांचेस आहेत, या लिमिटेड ग्रोथ ब्रांचेस वरती याप्रमाणे कार्पोस्पोरोफाइट्स या ठिकाणी तयार होतो आणि कार्पोस्पोरोफाइट वरती या प्रकारच्या लहान लहानशा ब्रांचेस आपल्याला पाहायला मिळतात की ज्यामध्ये आपण याला म्हणणार आहे कार्पोस्पोरॅन्जियम. या कार्पोस्पोरॅन्जियम मध्ये या प्रकारे अशी बॉटल शेप किंवा फ्लास्क शेप सेल तयार होते, ज्याला म्हणायचं ऍक्च्युअली फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन किंवा फिमेल सेक्स ऑर्गन. पहा आता आणखी या ठिकाणी आणखी या फिगरमध्ये डिटेल्स तुम्हाला पाहायला मिळेल. हे जे काही थॅलस असं लॉंगेटेड त्यापैकी प्रत्येक नोडला अशा ज्या काही ब्रांचेस असतात त्यापैकी असं काही ठिकाणी अशा प्रकारचे हे कार्पोगोनियस फाईट किंवा कार्पोस्पोरोफाईट या ठिकाणी तयार होऊन त्यापैकी असे लहानशा ब्रांचेस मध्ये आपल्याला हे कार्पोगोनिया किंवा त्याच्यामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन तयार होईल. आता मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कुठे तयार होते का? अशाच प्रकारे ज्या काही नोड रिजनला या लिमिटेड ग्रोथ ब्रांचेस येतात, या लिमिटेड ग्रोथ ब्रांचच्या टोकाला टोकावरती याप्रमाणे आपल्याला किंवा इथं अपेक्सला या मेल रिप्रोडक्टिव्ह बॉडीज किंवा ज्याला आपण म्हणू अँथ्रिडियल ब्रांचेस या ठिकाणी डेव्हलप होतील. स्पर्मॅटॅन्जियम ज्याला म्हणायचं, सो विच इज नोन ॲज द मेल सेक्स ऑर्गन. हे मेल सेक्स ऑर्गन जे आहे ते युनिसेल्युलर आहेत, युनिन्यूक्लिएट आहेत, राउंडेड आहेत किंवा स्पेरिकल किंवा थिक वॉल्ड कलरलेस स्ट्रक्चर आपल्याला पाहायला. So these spermatangia, they are developed on certain specialized short, and these branches are called as glomerules. लिमिटेड ग्रोथ ब्रांचेसच्या टोकाला याप्रमाणे असे स्पर्मॅटॅन्जिया तयार होतात, ज्याला स्पर्मॅटॅन्जियल ब्रांचेस असं म्हटलं किंवा अँथ्रिडियल ब्रांचेस असं म्हणतात. कुठं याप्रमाणे पाहिजे इथे या आधीच्या फिगर मध्ये लक्षात की पाहिजे. आता इथं बेसला याप्रमाणे कार्पोगोनिया तयार झाले, तर इथं टोकाला या इकडे पेरिफेरला म्हणजे हे जे काय पूर्ण बलून लाईक स्ट्रक्चर दिसते की नाही, त्याच्या टोकाला या ठिकाणी या ब्रँचच्या टोकाला स्पर्मॅटॅन्जियम तयार झाले दिसते. म्हणजे एक लक्षात घ्यायचं डिफरन्स असा आहे की फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जो आहे तो या लिमिटेड ग्रोथ ब्रँचच्या बेसला तयार होतो, तर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जो आहे तो या लिमिटेड ग्रोथ ब्रँचच्या अपेक्सला तयार होतो. ठीक आहे, हाच फरक आहे त्याच्यामध्ये. मग ही जी काही ब्रांच आहे की ज्या ब्रांचवरती स्पर्मॅटॅन्जिया म्हणजेच मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन तयार होणं त्याला स्पर्मॅटॅन्जियल ब्रांच असं म्हटलं किंवा अँथ्रिडियल ब्रांच असं म्हटलं. Then each branch has a terminal group of 4 spermatangia and it develops laterally or terminally on the anthridial branch. मग आता शेवटी टोकावरती जे काही टोकाचं जे काही पॉईंट आहे 4 सेलचा, या ठिकाणी या ठिकाणावरून आपल्याला हे स्पर्मॅशियम तयार झालेलं पाहायला मिळतं. पहा ही टोकाची जी काही सेल, त्या टोकाच्या सेलमध्ये चौथ्या सेलमध्ये याप्रमाणे ही सेल सुद्धा सोलन म्हणजे फुगलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याला ट्रायचोगायनी असं म्हटलं आपण. आणि कार्पोगोनियल न्यूक्लियस याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मग हा न्यूक्लियस जो आहे तो हा न्यूक्लियस नंतर डिवाइड होतो किंवा त्यापासून गॅमेट्स तयार होतात. ओके, so when the spermatangia as mature, the content metamorphoses into a single very small non-motile naked colorless protoplasmic mass that is called as spermatium किंवा मेल गॅमेट किंवा त्याला आपण स्पर्म असं. अशा प्रकारचे एक सिंगल व्हेरी स्मॉल टिनी पार्टिकल त्या ठिकाणी तयार होतो आणि तो मेल गॅमेट म्हणून त्या ठिकाणावरून रिलीज होतो. सो वेन दी स्पर्म्स गेट मॅच्युअर, they liberate outside by the rupturing the wall of spermatangium, and they liberated sperm, they float in the water and they will reach up to the female gamete. म्हणजे काय की हे जे काही या ठिकाणी तयार झालेले जे काही स्पर्मॅटॅन्जिया आहे किंवा स्पर्मॅशियम आहे किंवा अँथ्रिडिया आहे किंवा स्पर्म ज्याला आपण म्हटलं, हे स्पर्म यातनं रिलीज होतील आणि मग ते वॉटर बॉडीमध्ये किंवा पाणी वाहते जे पाणी असते ते किंवा वॉटरच्या मीडियमच्या थ्रू त्याच प्लांटच्या कार्पोगोनियापर्यंत किंवा दुसऱ्या प्लांटच्या कार्पोगोनियापर्यंत जाऊन पोहोचतात आणि मग त्यानंतर पुढची प्रोसेस चालू होते, त्याला म्हणायचं फर्टिलायझेशन. बरोबर, काय होणार आहे? फर्टिलायझेशन होईल. मग फर्टिलायझेशन मध्ये काय होणार आहे की जे काही मेल गॅमेट्स आहेत स्पर्मॅशिया, दे कॅरीड आउट टुवर्ड्स दी कार्पोगोनियम बाय वॉटर करंट्स. पहा हे जे काही स्पर्मॅशिया आहेत हे स्पर्मॅशिया
त्या कार्पोगोनियम कडनं रिसिव्ह केल्या जातात. जसं आता या ठिकाणी कार्पोगोनियम, हे पाहिजे कार्पोगोनियम इकडे खाली आहे की नाही, ज्या कार्पोगोनियम मध्ये काय एग सेल आहे, या कार्पोगोनियम वरती या ठिकाणी वरून हा असा स्पर्मॅशियम किंवा या ठिकाणी काय म्हणतात त्याला मेल गॅमेट, मेल गॅमेट किंवा स्पर्म जो आहे तो या ठिकाणी या कार्पोगोनियमच्या ट्रायकोगायनीला अटॅच होतो आणि या ट्रायकोगायनीच्या थ्रू आतमध्ये एंट्री करतो. आतमध्ये एंट्री केल्यानंतर जो काही मेल न्यूक्लिय आहे हा मेल न्यूक्लिय आणि फिमेल न्यूक्लिय एकत्र या ठिकाणी फ्यूज होतात. दोनही न्यूक्लिय या ठिकाणी फ्यूज होऊन डिप्लॉइड सेल या ठिकाणी तयार झाले आपल्याला. ओके, मग ही जी काही डिप्लॉइड सेल आहे ही फर्दरवर्ड्स याचा झायगोट फॉर्मेशन होऊन यापासून पुढे आपल्याला याप्रमाणे पाहिजे पण दाखवलं. स्पर्मॅटॅन्जियम कशी रिलीज होतात ते सुरुवात दाखवले का. ही अँथ्रिडियल फिलामेंट आहे टोकाला आणि या टोकाला या ठिकाणी स्पर्मॅटॅन्जियम म्हणजे यामध्ये काय म्हणतात स्पर्म तयार झालेले आपल्याला दिसतील आणि हे स्पर्म तयार झाले की याप्रमाणे अशी ग्लुकोज सर स्पेरिकल बॉडी यातनं रिलीज होते आणि ती त्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जाऊन. बरोबर, मग होतं काय पुढची प्रोसेस, वॉल ऑफ द कॉन्टॅक्ट बिटवीन द स्पर्म अँड ट्रायकोगायनी विल डिझॉल्व and male nucleus enters through the opening made inside the trichogyny and moves downwards and finally join with the female nucleus. तो खालच्या बाजूला जातो आणि त्या ठिकाणी जे काही कार्पोगोनियम मध्ये जे काही फिमेल न्यूक्लिय आहे किंवा ज्याला आपण म्हणू एग्ज न्यूक्लिय, त्या एग्ज न्यूक्लिय सोबत जाऊन फ्यूज होतो, त्याला कॅरिओगॅमी असं म्हणतात. सो आफ्टर दॅट दे फॉर्मिंग द डिप्लॉइड न्यूक्लियस, म्हणजे दोन न्यूक्लियस एकत्र आले तर त्या सेलला काय म्हणायचं डिप्लॉय, अँड इट इज कॉल्ड ॲज एग सेल विथ डिप्लॉइड न्यूक्लियस किंवा सिंपली त्याला झायगोट असं देखील म्हटलं जातं. अशा प्रकारचं झायगोट या ठिकाणी तयार होईल. अँड आफ्टर द फर्टिलायझेशन द ट्रायकोगायनी बिकम सेपरेट फ्रॉम द झायगोट अँड ड्युरिंग दॅट colorless mucilaginous plug is formed between the zygote and trichogyny and the plug dissolves in water and result the separation. म्हणजे वरचे जे काही ट्रायकोगायनी आहे ते त्या ठिकाणी सेपरेट होईल आणि मग जो काही डिप्लॉइड झायगोट आहे इट विल नेवर गोज अंडर द रेस्ट as soon as the favorable condition the formation of it shows many post fertilization changes as follows. मग याच्यामध्ये लगेच पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस फास्टली झाले आपल्याला पाहायला. काय काय होतं याच्यामध्ये, जो काही डिप्लॉइड झायगोट आहे इट लाईज ॲट द बेस ऑफ कार्पोगोनियम अँड अंडरगोज मियोसिस विच रिझल्ट इन टू द फॉर्मेशन ऑफ 4 हॅप्लॉइड न्यूक्लिया. त्याचं काय होतं बघा, त्याची लगेच त्या झायगोटचं लगेच काय होणार आहे मियोसिस होणार किंवा मियोटिक डिव्हिजन होणार आणि त्या मियोटिक डिव्हिजन मधून त्याचे 4 हॅप्लॉइड न्यूक्लिया तयार होतात. ते मियोटिक डिव्हिजन इज फॉलोड बाय मेनी मायटोटिक डिव्हिजन्स. त्यामुळं अनेक हॅप्लॉइड न्यूक्लिया त्या ठिकाणी तयार झाले आपल्याला दिसतात. नाउ ॲट द सेम टाइम मेनी स्मॉल आउटग्रोथ्स और protuberances or knob-like structures they are developed on the side wall of the basal part of the carpogonium and single haploid nucleus from the zygote migrates into each protuberance and such a protuberance with a haploid nucleus is called as gonimoblast initials. म्हणजे काय होते पहा इथे या ठिकाणी जो काही झायगोट तयार झालं त्या झायगोटचं मियोसिस झालं, 4 हॅप्लॉइड सेल तयार झाल्या, त्याच्या अनेक पुन्हा मायटोसिस होऊन अनेक सेल्स तयार झाले आणि मग ह्या सेल ज्या आहेत त्या शेजारच्या प्रत्येक एका सेलमध्ये यातला एक एक न्यूक्लियस जो आहे तो ऍब्झॉर्ब करून घेतला गेला. त्या सेल्सला किंवा त्या पार्टला म्हणायचं या ठिकाणी गोनिमोब्लास्ट इनिशियल सेल्स. आता गोनिमोब्लास्ट फिलामेंट म्हणजे काय की एक प्रकारचा असा फिलामेंट की ज्यामध्ये पूर्ण सेल्युलर स्ट्रक्चर असते की नाही त्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आपल्याला या ठिकाणी तयार झालेलं पाहायला मिळतं. सो इच गोनिमोब्लास्ट इनिशियल्स डिवाइड्स अँड रिडिवाइड्स गिव्हिंग राईज टू अ ब्रांच or unbranched multicellular filament that is called as gonioblast filament. याप्रमाणे तो जो काही झायगोट डिवाइड झाला किंवा झायगोट डिवाइड होऊन जे काही स्पोर लाईक स्ट्रक्चर तयार होऊन त्याला कार्पोस्पोर असं म्हटलं. मग हा कार्पोस्पोर जर्मिनेट होतो, जर्मिनेशन त्याचं झालं आणि या जर्मिनेशनच्या नंतर याप्रमाणे अशी गोनिमोब्लास्ट फिलामेंट तयार झालेला आपल्याला दिसतो. Then terminal cell of each gonimoblast filament accumulates large amount of food material and become enlarged, and these enlarged terminal cell is called as the carposporangium.
Then the content of the carposporangium metamorphoses into a single naked and non-motile rounded spherical haploid structure that is called as carpospore. लक्षात घ्या. फार बरंचसं काही याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी पोस्ट फर्टिलायझेशन ऍक्टिव्हिटी बऱ्याच झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. झायगोट पासून एक फिलामेंट तयार झाला, त्या फिलामेंट पासून या प्रकारचा कार्पोस्पोर तयार झाला आणि मग हा कार्पोस्पोर जो आहे तो हा नंतर पुढे जाऊन जर्मिनेट होणार आहे नवीन थॅलसमध्ये. So simultaneously, the cell below the carpogonium gives rise to many sterile threads called as the enveloping threads. काय होणार आहे? एनव्हलपिंग थ्रेड्स आपण ज्याला म्हणू. म्हणजे त्याच्यावरती एक प्रकारची एनव्हलप तयार होईल. And these enveloping threads, they grow and enclose gonimoblast filament and carposporangium to form a closed fruiting body that is called as carposporophyte. और सिस्टोकार्प और गोनिमोकार्प बऱ्याचशा वेगळ्या टर्म्स आता हे पहा मित्रांनो इतकं किचकट आहे म्हणजे त्याचं स्ट्रक्चर इतकं मायक्रोस्कोपिक असल्यामुळं या ठिकाणी वेगवेगळ्या सायंटिस्टने याला स्टडी केलं. प्रत्येकानं वेगवेगळी नावं त्याला दिलेली आहेत आणि त्यामुळं मग या एका पार्टला आपल्याला अनेक नावं असली पाहिजे. म्हणून मग काही लोकांनी त्याला कार्पोस्पोरोफाइट असं म्हटलंय, काहींनी सिस्टोकार्प असं म्हटलंय, तर काहींनी गोनिमोकार्प असं म्हटलंय. सगळे लॅटिन वर्ड. सो these सिस्टोकार्प और carposporophyte they are formed in white in color and these cystocarp form remains parasite on the parent gametophyte. Cystocarp contain many carposporangia containing carpospore. आपल्या याच्यामध्ये अनेक कार्पोस्पोर्स तयार होतील आणि नंतर शेवटी मग हे कार्पोस्पोर जे आहेत हे कार्पोस्पोर जर्मिनेट झाले आपल्याला पाहायला. या कार्पोस्पोरचं जर्मिनेशन होतं आणि मग हे जे काही स्मॉल नॉन मोटाईल कार्पोस्पोर जे आहेत हे जर्मिनेट होतात आणि दीज आफ्टर द जर्मिनेशन दे विल प्रोड्यूस अ फिलामेंट किंवा प्रोटोनेमा that is we called as a cantrantial filament. Cantrantia filaments. Cantrantia filament असं म्हटलं जातं and they appear like algae. एखादी लहानशी algae असेल की त्याप्रमाणे. So therefore this stage is the life cycle of Batrachospoma is called as a cantrantial stage or juvenile stage. म्हणजे अगदी यंग या स्पोर पासून तयार झालेली सुरुवातीचा फिलामेंट. आता एक लक्षात घ्या, मुळातच हे अल्गीचं मॅच्युअर जे काही थॅलसिटी इतकं मायक्रोस्कोपिक येतं त्याची जी काही सुरुवात असेल यंग स्टेज ज्याला आपण म्हणू, यंग स्टेज मध्ये किती लहान असेल ते ज्युवेनाइल स्टेज ज्याला आपण म्हणू. तर अशा प्रकारचं कॅन्ट्रान्शियल स्टेज सुरुवातीला या कार्पोस्पोर जर्मिनेट झाल्यापासून तयार झाले आपल्याला दिसते. अँड दिस स्टेज रिप्रोड्यूस indefinitely by formation of asexual spore called as monospores also. So the terminal cells of the cantrantial filament accumulate large amount of food material, become enlarged आणि त्यापासून नंतर कधी कधी आपल्याला असेक्सुअल रिप्रोडक्शन झालेलं पाहायला मिळेल. आता जी काही कॅन्ट्रान्शियल स्टेज मध्ये जे काही फिलामेंट तयार झालाय कॅन्ट्रान्शियल फिलामेंट त्यापासून कधी कधी एखाद्या टर्मिनल सेलमध्ये फूड मटेरियल अक्युमुलेट होतं आणि त्यापासून असेक्सुअल रिप्रोडक्शन सुरू झालेलं पाहायला मिळतं. त्यापासून एक प्रकारचं स्पोर लाईक एनलार्ज टर्मिनल सेल तयार होते, त्याला म्हणलं येते ठिकाणी मोनोस्पोरॅन्जिया. या मोनोस्पोरॅन्जियामध्ये जो काही स्पोर तयार होईल त्याला मोनोस्पोर असं. मित्रांनो अशा प्रकारची ही लाईफ सायकल आहे. थोडक्यात शेवटी फक्त आता त्याचं लाईफ सायकल कसं एकदा समजून घेऊया. हे पहा, हे जे काही बट्रॅकोस्पर्मम आहे मॅच्युअर बट्रॅकोस्पर्ममचं थॅलस, या मॅच्युअर बट्रॅकोस्पर्ममच्या थॅलस पासून त्याला दोन प्रकारचे सेक्स ऑर्गन्स तयार झाले. एक आहे मेल आणि काही फिमेल. मेल सेक्स ऑर्गनला आपण म्हटले स्पर्मॅटॅन्जियम, फिमेल सेक्स ऑर्गनला म्हटले कार्पोगोनियम. स्पर्मॅटॅन्जियम मध्ये स्पर्म तयार होतील, कार्पोगोनियम मध्ये एग सेल किंवा कार्पोगोनिया तयार. लक्षात आलं? या दोघांचं फर्टिलायझेशन होईल. फर्टिलायझेशन होऊन या ठिकाणी झायगोट तयार झाला. झायगोटिक सेल जी आहे ती डिप्लॉइड सेल आहे 2n नंबर. या झायगोटिक सेलचं सुरुवातीला मिओसिस होईल आणि नंतर रिपिटेटिव्ह मायटोसिस होईल. म्हणजे या झायगोटिक सेलचे हॅप्लॉइड सेल होतील आणि त्या हॅप्लॉइड सेलच्या नंबर ऑफ सेल्स तयार झाले आपल्याला पाहायला मिळतील. मग यानंतर हा जो काही मल्टीन्यूक्लिएटेड झायगोट आहे हा मल्टीन्यूक्लिएटेड झायगोट प्रोट्रुबरन्सेस त्या सेल्समध्ये पॅक होतो आणि त्या सेल्स पासून गोनिओब्लास्ट इनिशियल्स तयार झाले पाहायला मिळतात. म्हणजे त्यातून असे फिलामेंट लहान लहानसे फिलामेंट त्यातनं तयार होतात. हे फिलामेंट जे आहे त्याला
कार्पोस्पोरॅन्जियम असं म्हटलं. आणि ह्या कार्पोस्पोरॅन्जियम मध्ये सिस्टोकार्प आहे. जी सिस्टोकार्प विल बी प्रोड्यूस कार्पोस्पोर. ह्या सिस्टोकार्प मधून अशा प्रकारचे कार्पोस्पोर बाहेर पडतात रप्चर्ड झाल्यानंतर किंवा ते फुटल्यानंतर. आणि ही कार्पोस्पोर जे आहेत हे ऍक्च्युअली जर्मिनेट होतात प्रत्येक इमॅच्युअर बट्रॅकोस्पर्मच्या थॅलसमध्ये. मग याचं जर्मिनेशन झालं की ती जी काही स्टेज आहे प्री जुवेनाइल स्टेज, त्याला म्हटलं या ठिकाणी कॅन्ट्रान्शियल स्टेज. ओके. मग ही कॅन्ट्रान्शियल स्टेज ज्या वेळेला मॅच्युअर होईल त्यावेळेला पुन्हा मॅच्युअर बट्रॅकोस्पर्मचं थॅलस तयार झालेलं दिसतं. सेम वे याच कॅन्ट्रान्शियल स्टेजच्या अपायकल सेलमध्ये कधी कधी या प्रकारचा मोनोस्पोर देखील तयार झालेला दिसतो. काय तयार होते? मोनोस्पोर तयार होतात. त्या मोनोस्पोरचं जर्मिनेशन होऊन पुन्हा कंट्रान्शियल स्टेज किंवा या प्रकारचं इथं असेक्शुअल रिप्रोडक्शन झालं सुद्धा दिसतं. म्हणून म्हटलं याचं सेक्शुअल किंवा असेक्शुअल टाईपचं रिप्रोडक्शन आपल्याला या अल्गीमध्ये दिसतं. तर अशाप्रमाणे थोडंसं नो डाऊट किचकट आहे बाकीच्या इतर अल्गीपेक्षा, पण कॉम्प्लिकेटेड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आपल्या बट्रॅकोस्पर्ममध्ये पाहायला मिळतं. त्याचं स्ट्रक्चर देखील कॉम्प्लिकेटेड आहे. एकदा सुरुवातीपासून जर थोडक्यात बट्रॅकोस्पर्मचं स्ट्रक्चर काय, 1-2 मिनिट आहेत आपल्याकडे आणखी, ते पाहूया. काय काय बघितलं आपण की बट्रॅकोस्पर्म ही रेड अल्गी आहे आणि याप्रमाणे सेल टू सेल एकमेकाला जोडून याप्रमाणे फिलामेंट स्ट्रक्चर आपल्याला याच्यामध्ये तयार झालेलं दिसतं. बरोबर. त्यानंतर सुंदर स्ट्रक्चर आहे याचं ब्रँच स्ट्रक्चर. मग या बट्रॅकोस्पर्मच्या थॅलसवरती 2 प्रकारच्या ब्रँचेस आहेत. एक लिमिटेड ग्रोथ ब्रँच, एक अनलिमिटेड ग्रोथ ब्रँच. या अनलिमिटेड ग्रोथ ब्रँच वरती नोड आणि इंटरनोड रिजन आहेत. नोड रिजन वरती या प्रकारच्या अनलिमिटेड ग्रोथ ब्रँचेस येतात ज्या एकसारख्या असतात. लिमिटेड ग्रोथ ब्रँचेस येतात, सॉरी. या लिमिटेड ग्रोथ ब्रँचेस एकसारख्याच असतील, चहूबाजूने येतात आणि त्यामुळे आपल्याला असं बॉल लाईक स्ट्रक्चर आपल्या याच्यामध्ये पाहायला मिळतं. त्याप्रमाणे असे बलून लाईक पहा, इथे तुम्ही हे पहा. मग अशा प्रकारचं स्ट्रक्चर जे आहे हे सेल टू सेल तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्या सेल जे आहेत ते थोड्याशा लॉंग इलॉंगेटेड इलिप्सॉइडल शेपच्या सेल्स आपल्याला याच्यामध्ये दिसतील. मग या ज्या काही 2 ब्रँचेस आहेत या 2 ब्रँचेस मध्ये ज्या वेळेला सेक्शुअल रिप्रोडक्शन व्हायचे बट्रॅकोस्पर्मवरती त्यावेळेला याच एका किंवा प्रत्येक नोडवरती बेसला, थोडक्यात बेसवरती याप्रमाणे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन फॉर्म होतील आणि अपेक्सला मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन फॉर्म. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जो आहे त्याला म्हटलंय आपण कार्पोगोनिया आणि मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जो आहे त्याला म्हटलंय स्पर्मॅटॅन्जियम किंवा स्पर्म असं म्हणतात. असे 2 प्रकारचे हे ऑर्गन्स याच्यावर तयार होतात. हे पाहिजे इथे बेसला जे आहे ते कार्पोस्पोरोफाइट वरती याप्रमाणे कार्पोस्पोर किंवा कार्पोस्पोरॅन्जियम तयार होईल. त्या कार्पोस्पोरॅन्जियम मध्ये एक सेल आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे ज्याला म्हणायचं. दुसरीकडे टोकावरती स्पर्मॅशियम किंवा स्पर्मॅटॅन्जियम मध्ये स्पर्मॅशिया किंवा स्पर्म तयार होतात जे असे या गोल स्वरूपाचे आपल्याला दिसतात. नाही की नाही बघा इथे दिसते या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल दोस्त. हे जे काय डार्क स्पॉट दिसतात दीज आर द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आणि या टोकाला मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. मग त्यानंतर याप्रमाणे जे काही मेल गॅमेट आहे स्पर्मॅटॅन्जियम हा या ठिकाणी रिलीज होतो पाण्यामधून या कार्पोगोनियल ब्रँच पर्यंत येऊन पोहोचतो किंवा तिथे त्याला रिकग्नाइज करतो आणि तो त्या ट्रायकोगायनीच्या थ्रू एंटर करतो. आतमध्ये एंट्री केली की इट विल फ्यूज विथ द फिमेल न्यूक्लियस. फिमेल न्यूक्लियस सोबत त्याचं फ्युजन होईल, झायगोट तयार होईल. या झायगोटचं सुरुवातीला मिओसिस होईल. मिओसिस होऊन 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. या 4 हॅप्लॉइड सेल्स पुन्हा मायटोसिस होतं. अनेक न्यूक्लिया याच्यामध्ये तयार होतात. मल्टी न्यूक्लिएट स्ट्रक्चर या ठिकाणी तयार झालेलं पाहायला मिळतं आणि या मल्टी न्यूक्लिएट स्ट्रक्चर पासून मग काही फिलामेंट्स तयार झाले आपल्याला पाहायला मिळतील. त्या फिलामेंट्सला या ठिकाणी म्हटलंय कॅन्ट्रान्शियल सॉरी गोनिमोब्लास्ट फिलामेंट. काय म्हटलंय? गोनिमोब्लास्ट फिलामेंट असं म्हटलंय. आणि हे गोनिमोब्लास्ट फिलामेंट जे आहे ती गोनिमोब्लास्ट फिलामेंट पासून पुढं आपल्याला काही स्पोर लाईक स्ट्रक्चर्स तयार झाले पाहायला मिळतात. दॅट इज वी कॉल्ड एज द कार्पोस्पोर्स. ओके. नाउ दीज कार्पोस्पोर्स
जो आहे तो प्रत्येक कार्पोस्पोर या ठिकाणी जर्मिनेट होईल आणि जर्मिनेट झाल्यापासून जी काही स्टेज तयार होईल त्याला कॅन्ट्रान्शियल स्टेज म्हणायचं किंवा कॅन्ट्रान्शियल फिलामेंट असं म्हणायचं आणि त्यापासून पुन्हा नव्यानं बॅट्रिकोस्पर्मचं थॅलस तयार झालं पाहायला. ठीक आहे. तुम्हाला मी या सगळ्या आता हे सेकंड आपलं युनिट जे आहे ते सेकंड युनिट या ठिकाणी आपलं झालेलं आहे. तर उद्यापासून आपल्याला थर्ड युनिट सुरू करायचं फंजा आहे. तर ह्या सेकंड युनिटची हे जे काही पुस्तकाचे जे काही फोटोग्राफ्स आहेत मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवतो. प्रत्येकाने व्यवस्थित केअरफुली वाचा जेणेकरून तुम्हाला सर्व काही समजेल आणि ह्या नोट्स म्हणून तुम्हाला उपलब्ध होईल. ठीक आहे. ओके, सो वी विल स्टॉप हिअर अँड कंटिन्यू विथ